नमस्कार, शोभाज किचन हेल्दी फूड मध्ये खूप खूप मनापासून स्वागत। आंब्याचा रस तर सर्वांनाच आवडतो। एखादाच व्यक्ती सापडेल की त्याला आंब्याचा रस आवडणार नाही आणि म्हणूनच सर्वांना मे महिना आवडतो, कारण या महिन्यामध्ये भरपूर सारे आंबे खायला मिळतात। सर्वांच्याच घरी आंब्याचा रस बनवला जातो। काही जण मिक्सरमध्ये बनवतात, काही जण रवीने बनवतात। मिक्सरमधून बनवलेला रस थोड्या वेळाने काळा पडतो आणि रवीने बनवलेला रस असतो तो एकसारखा होत नाही, म्हणजे काही ठिकाणी पाणी तर काही ठिकाणी आंब्याचा गर असा होतो। कधी लाईट गेली तर रस काढायचा राहून जातो किंवा रस बनवताना आपल्या हाताचा राडा होतो, भरपूर भांडी लागतात आणि मग आंब्याचा रस बनवणं किचकट वाटतं। तर आज आपण वेगळ्या पद्धतीने आंब्याचा रस बनवणार आहे। अतिशय नवीन आणि युनिक पद्धत वापरलेली आहे, त्यामुळे आंब्याचा रस बनवणं म्हणजे एक प्रकारचा खेळ वाटेल आणि अगदी लहान मुलं सुद्धा आंब्याचा रस बनवून देतील अशा प्रकारे आपण आंब्याचा रस बनवलेला आहे। हा रस फ्रीजमध्ये 3-4 दिवस ठेवला तरी त्याचा रंग बदलत नाही, तसंच चव सुद्धा बदलत नाही। तर हा आंब्याचा रस कसा बनवायचा याची रेसिपी आज पाहूया। तुम्हाला जे आंबे आवडत असतील ते आंबे घ्या। इथे मी हापूस आंबे घेतलेले आहे, देवगड हापूस आहे आणि अशा प्रकारच्या चांगल्या क्वालिटीचे आंबे असतील तर रस अतिशय सुंदर लागतो। तसंच फार पिकलेले घ्यायचे नाहीत, असे टणक कडक घ्यायचे। रंग बघा एकसारखा आलेला आहे, सगळ्या बाजूने दाबून पाहायचं, कुठेही आंबा आपला दबलेला नाही, डाग पडलेला नाही। तसंच त्याचा देठाकडचा भाग दाबून पाहायचा अशा प्रकारे, तर तो कडक लागतोय। कलर खूप सुंदर आलेला आहे आणि अगदी फार पिकला नाही किंवा फार कच्चा सुद्धा नाही, मध्यम प्रकारचा पिकलेला आहे। तर असं सर्व बाजूने आपण चेक करून घेतलेला आहे। आता एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये मला 3 आंब्याचाच रस करायचा आहे। तर 3 आंबे घेतले, कारण मी 2 व्यक्तींसाठी रस बनवते। तर 3 आंबे पाण्यात बुडतील, म्हणजे त्याचा देठाकडचा भाग पाण्यात जाईल अशा प्रकारे आंबे 15 ते 20 मिनिट पाण्यात ठेवायचे आहेत। त्यामुळे काय होईल की आंब्यातील उष्णता कमी होते आणि रस आपल्याला बाधत नाही। 15 ते 20 मिनिट झालेली आहेत आणि आता आपण पाण्यातून आंबे काढून घेणार आहोत। पहा किती सुंदर आंबा आहे, कुठेही त्याला कोणत्याही प्रकारचा डाग पडलेला नाही किंवा काहीही झालेला नाही आणि एकसारखे रंगाचे पिकलेले आहेत। आता हे आंबे कोरड्या नॅपकिनने स्वच्छ पुसून घ्यायचे, एकदम कोरडे करून घ्यायचे। आता देठाकडचा भाग असतो याच्यामध्ये चीक असतो, तर तो मी 3 आंब्याचा देठाकडचा भाग अशा प्रकारे काढून टाकायचा। आता आंबे बघा कापताना आपण वेगवेगळ्या ट्रिक वापरणार आहोत। नेहमीप्रमाणे आपण अशा प्रकारे आंबा काय करतो, वरचे त्याचा देठाकडचा भाग काढून टाकतो आणि असं नखाने साल काढतो। तर अशी साल काढत असताना पहा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कधी थोडीशी निघते तर कधी जास्त निघते, म्हणजे एकसारखी साल निघत नाही। तर अशी साल काढण्यामध्ये बराच वेळ जातो। तर यासाठी आपण एक नवीन ट्रिक पाहणार आहोत, ते आपण पुढच्या आंब्यात पाहू। प्रकारे साल काढून झालेली आता दुसरी पद्धत पाहू आपण। तर काय करायचं, चाकूचा टोकाकडचा भाग आहे तो आंब्याच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे, म्हणजे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे फक्त काप करून घ्यायचा आहे वरच्या वर आणि साल अशी साईडने मोकळी करून घ्यायची। पहा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे साल पहा अखंड निघते आणि सालीला बिलकुल गर लागलेला नाही, तसंच हाताचा सुद्धा आपला राडा झालेला नाही। आता साल काढताना बघा वरच्या दिशेने काढायची नाही, तर खालच्या दिशेने काढत जायचंय। पहा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अखंड साल निघते आणि सालीला बिलकुल गर लागत नाही, म्हणजे चमच्याने सुद्धा पुन्हा सालीचा गर काढायची गरज नाही। अजून एक आंबा दाखवते पहा। सुरीचं टोक आहे ना, ते थोडंसं एक अर्धा इंच आतमध्ये हे करायचं आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत अशा प्रकारे त्याचे 2 भाग होतात आणि साईडने पहा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असा साल जी आहे ती फक्त थोडीशी मोकळी करून घ्यायची आणि पुन्हा आंब्याच्या खालच्या दिशेने वरती ओढायची साल व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। पहा पुन्हा एकदा देठाच्या बाजूने नाही करायची, तर विरुद्ध दिशेने, देठाच्या विरुद्ध दिशेची बाजू आहे तिकडून आपल्याला साल अशी अलगद काढायची आहे। अगदी क्षणातच निघते आणि अखंड निघते। साल अगदी सोलल्यासारखी निघते, म्हणजे सालीला बिलकुल गर लागलेला नाही। आणि आता जो काही लागला असेल तर थोडासा चमच्याने काढून घ्यायचा। पहा कुठेच गर लागलेला दिसत नाही, अगदी हाताने बघा बिलकुल बोटाला लागत नाही। पहा अशा प्रकारचे अखंड आंबे निघालेले आहेत। बरेच जण काय करतात, हाताने आंबा मऊ करून घेतात आणि मग आंबा पिळतात, तर त्यामुळे त्यामध्ये जर खराब आंबा असेल तर तो सुद्धा पिळला जातो आणि मग तो खराब भाग काढण्यात वेळ जातो।
तर या पद्धतीमुळे जर खराब आंबा असेल तर तेवढा भाग आपल्याला काढून टाकता येतो. आणि अशा प्रकारचे आपल्याला अखंड आंबे आणि अखंड साली मिळालेले आहेत, त्यामुळे रस करणं सोपं जातं. आता हा रस आपण वेगळ्या पद्धतीने काढणार आहोत. तर अशी पुरण शिजवायची चाळण तुमच्याकडे असतेच, किंवा जर स्टेनर असेल तर स्टेनरवरती सुद्धा तुम्ही काढू शकता. आता ज्यामध्ये रस काढायचं ते भांडं सुद्धा एकदम कोरडं घेतलेलं आहे, शक्यतो स्टीलचंच भांडं वापरा. त्यावरती चाळण ठेवली आणि जो आंबा आहे तो अशा प्रकारे गोल गोल फिरवत जायचा आहे. अतिशय सोपी पद्धत आहे, पटकन होते, फार वेळ लागत नाही. आंबा असा आपण गोल गोल फिरवायला लागलो की तो रस आपोआप पातळ होतो आणि स्टेनरमधून किंवा अशा चाळणीतून तो आपोआप गाळला जातो. तर आंबा फिरवून घ्यायचा आहे, थोडासा भाग तो कमी झाला की असा आंबा गोल गोल फिरवून घ्यायचा आहे. आणि असं फिरवून घेत असतानाच आपल्याला जर आतमध्ये आंबा खराब झाला असेल तर तो सुद्धा लक्षात येतं. तर अशा प्रकारे काही सेकंदातच बघा आंब्याचा रस काढून टाकलेला आहे आणि थोडासा जो उरलेला आहे तो मी आता असा मुठीने पिळून घेतला. असं केल्यामुळे आता आपल्याला आंब्याच्या कोई किंवा साली सुद्धा धुवाव्या लागणार नाहीत. आणि रस पहा, अशा प्रकारे स्टेनरला लागलेला रस काढून घ्यायचा. आता हा मी एक आंब्याचाच केलेला आहे, पहा किती झालेला आहे आणि अगदी स्मूथ झालेला आहे. म्हणजे स्टेनरमध्ये करत असतानाच आपोआप रस गाळला जातो आणि आपल्याला कोणत्याही मिक्सरची किंवा कोणत्याही यंत्राची गरज भासत नाही. घट्ट असा रस तयार झालेला आहे. आता याचप्रमाणे आपण दुसऱ्या आंब्याचाही रस काढून घेऊ. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गोल गोल फिरवायचं. ज्याप्रमाणे आपण बटाटा वगैरे किसून घेतो त्याप्रमाणे फक्त गोल गोल करत फिरवत घ्यायचंय. स्टेनरवरती कोई गोल गोल फिरवत असताना आंब्याचा गर काही निघतो तर तो सुद्धा हाताशी गोळा करून घ्यायचा आणि कोईसोबत गोल गोल फिरवायचा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आंबा फिरवत असतानाच रस पातळही होत असतो आणि तो गाळलाही जातो. तर अशा प्रकारे हाताने थोडासा पिळून घ्यायचा, म्हणजे शेवटी राहिलेला आहे तो हाताने पिळून घेतला किंवा चमच्याने काढू शकता. आणि सालीला जो काय थोडा गर लागलेला आहे तोही चमच्याने काढून घेतला. आता आपला सर्व आंब्याचा रस काढून झालेला आहे आणि हा शेवटचा पार्ट आहे, अगदी थोडंसं राहिलेलं आहे. म्हणजे पहा याच्यात तुम्हाला रेषा वगैरे दिसत असतील तर असं चमच्याने व्यवस्थितपणे दाबून काढायचं. आणि मग जो वरती उरतो तो अशा प्रकारे चोथा उरतो, व्हिडिओमध्ये दिसतच असेल. आपल्याला खूप कमी भांडी लागतात, म्हणजे रस साठवण्यासाठी एक भांडं आणि स्टेनर आणि चमचा, फक्त 3च भांडी आपल्याला लागलेली आहेत. अशा प्रकारे आपला रस तयार झालेला आहे. रस स्टेनरवरती किंवा चाळणीवर असतानाच गाळला जातो, म्हणजे त्याच्यातील रेषा वगैरे असतात त्या निघून जातात आणि स्मूथ असा घट्ट रस तयार झालेला आहे. देवगड हापूस असल्यामुळे यामध्ये कमी साखर लागते, याला स्वतःचीच गोडी असते. आंब्याच्या गोडीनुसार साखर मिक्स करायची. इथे 1 मोठा चमचा मी साखर मिक्स केली, त्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं, त्यामुळे आंब्याचा रस अतिशय चविष्ट लागतो. वेलची तुम्हाला आवडत असल्यास ॲड करू शकता, पण आंब्याची स्वतःचीच अशी एक चव असते, ती वेलचीमुळे मारली जाते. साखर टाकून पळीच्या साह्याने व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं आणि अगदी 1-2 मिनिटातच साखर सुद्धा विरघळली जाते आणि अशा प्रकारे आंब्याचा रस तयार झालेला आहे. एकदम स्मूथ आणि घट्ट तयार झालेला आहे आणि तसंच रसाचा कलर सुद्धा खूप छान आलेला आहे. काचेच्या बाउलमध्ये काढून ठेवला. शक्यतो आंब्याचा रस स्टीलच्या किंवा काचेच्या भांड्यामध्ये ठेवा. हा रस तुम्ही पुरी, चपाती, पुरणपोळी यासोबत खाऊ शकता किंवा नुसताच असा खाऊ शकता किंवा या गरापासून तुम्ही वेगवेगळे पदार्थ बनवू शकता. हा आंब्याचा रस फ्रीजमध्ये 4 ते 5 दिवस राहतो. तसंच त्याची चवही बदलत नाही आणि रंगही बदलत नाही, कारण आपण येथे मिक्सरचा बिलकुल वापर केलेला नाही. रेसिपी युजफुल वाटल्यास या पद्धतीप्रमाणे एकदा तरी आंब्याचा रस करून पहा आणि कमेंट्समध्ये मला सांगा की तुम्ही कशा प्रकारे आणि कोणत्या प्रकारे आंब्याचा रस करता. वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.